पुण्यामध्ये परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन अजित पवारांच्या हस्ते पार पडलं। आता तुम्ही म्हणाल त्यात काय विशेष? अजित पवारांच्या कामाचा धडाकाच असा आहे की ते सतत कुठे ना कुठे प्रमुख पाहुणे म्हणून फिती कापत असतात, उद्घाटन करत असतात। त्यातलंच हे एक उद्घाटन असेल। पण मंडळी थांबा, हा नेहमीसारखा कार्यक्रम नव्हता। ब्राह्मण समाजासाठीच्या या परशुराम महामंडळाची स्थापना अजित पवारांच्या पुढाकारानेच झाली होती। त्या महामंडळाच्या इमारतीच्या उद्घाटनाला महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त सापडला। अजित पवार सकाळी सकाळी उद्घाटनस्थळी पोहोचले। उद्घाटनासाठी ठरलेली वेळ होती भल्या सकाळी 6:30ची। अजित पवारांनी ही वेळ न दबडता नियोजित वेळेच्या 20 मिनिटं आधीच इमारतीचं उद्घाटन उरकून घेतलं। पण खरी गंमत इथून पुढे सुरू होतीये। भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी उद्घाटनस्थळी वेळेत पोहोचल्या खऱ्या, पण दादांनी वेळेआधीच उद्घाटन उरकून घेतल्याचं त्यांच्या लक्षात आलं। त्यांनी तक्रारीच्या सुरात दादांच्या लक्षात ही बाब आणून दिली। हा नेमका संवाद काय होता ते पाहूया। दादा 6:30च्या आधी झालं। 6:30चं टायमिंग होतं, त्याच्या अगोदरच झालं। मला माहिती झाले। आपण मला काय माहिती तुम्ही येणार पण परत मी येणार ना आता परशुराम मंडळ कधी नव्हे ते झालंय आमचं गावाचं। मेधा कुलकर्णी पुण्यातून ब्राह्मण समाजाच्या एकमेव खासदार आहेत। त्यामुळे दादांनीही आढेवेढे न घेता मेधाताईंना पुन्हा एकदा उद्घाटनाचा पर्याय दिला आणि त्यांचा सात्विक संताप कमी करण्याचा प्रयत्न केला। किमान वेळेआधी उद्घाटन करू नका अशी अनोखी विनंती मेधाताईंनी दादांना केली। वेळेआधी कार्यक्रमाचं उद्घाटन केलं। मी वेळेच्या अगोदर पोहोचले होते, पण त्याच्याही अगोदर उद्घाटन झालं। मी दादांना म्हटलं की दादा 6:30 वाजताची वेळ दिली होती, 6:15 वाजलेले आहेत आणि आधीच उद्घाटन झालं। मग दादा म्हणाले की माहिती नव्हतं तुम्ही येणार आहे। पण असं आहे की ज्यांना ज्यांना निमंत्रण देणार आहे ते सगळेजण अपेक्षितच आहेत, तर ती दिलेली जी वेळ असते त्याच्यापेक्षा त्यांनी लवकर उद्घाटन करू नये ही माझी विनंती राहील त्यांना। दादा मोठे दादा आहेत, त्यांना काही हे नाही। त्यांनी त्यांचे डिसिजन्स जे घेतलेले असतात ते योग्य असतात। दादांना काय सल्ला द्याल शेवटचा? दादांना विनंती ही राहील, सल्ला नाही, दादा मोठे आहेत। दादांना विनंती ही राहील की जी काही घोषित केलेली वेळ असेल त्याच्या पूर्वी फक्त उद्घाटन होऊ नये, ती आमची विनंती आहे। कारण आम्हालाही त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असतो। जे महामंडळ अस्तित्वात नाही त्याच्या इमारतीचं उद्घाटन केलं जात आहे, यामागे राजकीय हेतू आहे असा आरोप शरद पवार पक्षाचे मकरंद कुलकर्णी यांनी केलाय। फक्त अर्थसंकल्पात 10 कोटी, ज्याला राज्याच्या हिशोबानं आणि समाजाच्या हिशोबानं अत्यंत नगण्य फंड आहे, असे 10 कोटी फक्त मंजूर झालेले आहेत। आणि अशा सर्व उणीवा असताना कार्यालय उद्घाटन करण्याची घाई झालेली दिसते आणि ही घाई करताना कुठेतरी राजकीय हेतू आणि समाजाच्या मध्ये धुळपेक करण्याचे दिसून येते। एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी असे प्रकार झालेले आपण याआधी पाहिले आहेत। पण अजित पवारांनी आजचा प्रकार जाणून बुजून केला असेल असं दादांना ओळखणारे कुणीही मानणार नाही। श्रेयवादातून दादांना उद्घाटनाची घाई केली गेली असेल का, हा प्रश्न मात्र गैर लागून नसेल। या निमित्ताने वेळेची शिस्त पाळणारे आणि शब्द पाळणारे अजित पवार मेधाताईंची मागणी लक्षात ठेवतील असा विश्वास अनेकांनी व्यक्त केलाय। पुण्याहून मिकी घईसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।